नमस्कार. व्यंकटेश कॉम्प्युटेकच्या बिझडेव सेंटरमध्ये आजच्या सेशनमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. आजचा सेशनचा विषय आहे बिझनेसमध्ये वेळेचं महत्त्व. अरे हॅलो, जरा माझं ट्यूब बिघडली घरातली, जरा तू लवकर ये आणि ती वेळेवर दुरुस्त करून दे. असं आपण जेव्हा इलेक्ट्रिशियनला एखादा सांगतो तेव्हा तो म्हणतो, साहेब ठीक आहे मी येतोय. मी आज फोन केला, तो इलेक्ट्रिशियन आला नाही. परत दुसऱ्या दिवशी मी फोन केला, अरे काय झालं रे बाबा, तू येणार होता आला नाहीस. तो परत म्हणतो, साहेब येतोय. असं जर वारंवार होत जर असेल तर आपण त्या इलेक्ट्रिशियनला परत कधीही बोलवणार नाहीये. याचा अर्थ काय की बिझनेसमध्ये तुमच्या वेळेला खूप महत्त्व आहे. तुम्ही ग्राहकाला वेळेवर सर्व्हिस देता का नाही आहे? तुम्ही ग्राहकाला एखादं प्रोडक्ट वेळेवर पोहोचवताय का नाही आहे? तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी वेळेवर जाताय का नाही आहे? हे सर्व गोष्टी तुमचा व्यवसायाचा इम्पॅक्ट ग्राहकावर पाडण्यासाठी खूप महत्त्वाच्या ठरतात. तुम्ही व्यवसायाच्या ठिकाणी कधी जात असाल, तुमच्या व्यवसायाचं शटर तुम्ही कधी उघडत असाल आणि ग्राहकाला कुठलीही सेवा किंवा एखादं प्रोडक्ट मिळवण्यासाठी तुम्हाला वारंवार फोन करावे लागत जर असतील तर लक्षात घ्यायचं आहे कुठंतरी तुम्ही चुकत आहात. ग्राहक एकदा दोनदा तुम्हाला फोन करेल आणि पुढच्या वेळेस त्याला लक्षात येईल की ह्या व्यक्तीला वेळेचं महत्त्व नाही आहे आणि तो ग्राहक जो आहे तो दुसऱ्या तुमच्या सारखीच सर्व्हिस देणाऱ्या किंवा प्रोडक्ट देणाऱ्या व्यवसायाकडं वळेल. म्हणजे फक्त वेळ न पाळल्यामुळं ग्राहक हा तुटू शकतो. तेव्हा वेळेच्या बाबतीत काटेकोरपणा पाळणं हे खूप महत्त्वाचं आहे व्यवसाय चालवण्यासाठी किंवा व्यवसायामध्ये प्रगती करण्यासाठी. आपण पाहतो की बरेचसे व्यावसायिक या बाबतीमध्ये फार काटेकोर असतात. तसंच वाईट बाजू, बरेचसे व्यावसायिक मूळतः सर्व्हिस देणारे व्यावसायिक जे आहेत, इलेक्ट्रिशियन असतील, प्लंबर असेल किंवा काही घरगुती दुरुस्त करणारे असतील, मी सगळे असे आहेत असं म्हणणार नाहीये, पण वेळेच्या बाबतीत ही ह्यांची चालढकल चालते. तेव्हा तुम्हाला खूप जर कामं असतील तर तुम्ही कामं डिलिगेट करा, एक टीम तयार करा, पण वेळेच्या बाबतीमध्ये कॉम्प्रोमाइज कधीही चालणार नाहीये. तुम्ही ग्राहकांची वेळ तंतोतंत पाळत असाल, तुमच्या व्यवसायाची वेळ तंतोतंत पाळत असाल तर नक्कीच ग्राहकाचा ओढा तुमच्याकडे असेल आणि ग्राहक तुमच्या व्यवसायाला दुसऱ्या ग्राहकांसाठी रिकमेंड करेल. पण या बाबतीत थोडं देखील काही चूक जर होत असेल, एखाद्या वेळेस काहीतरी दुसऱ्या कारणामुळे होऊ शकतं, पण असं वारंवार जर होत असेल तर ही चूक दुरुस्त करणं हे गरजेचं आहे. नाही तर ग्राहक तुमच्यापासून दुसरीकडे कधी जातील हे तुम्हाला समजणार देखील नाहीये आणि त्याचा वाईट परिणाम तुमच्या व्यवसायावर होऊ शकतो. तर वेळेला खूप महत्त्व आहे. ग्राहकांना वेळेवर सेवा देणं, जी तुम्ही कमिटमेंट वेळेची केलेली आहे ती पाळणं, आणि तुम्ही सर्व्हिस म्हणजे तुम्ही दुरुस्ती करणार असाल किंवा अशा टाईपचे काही सर्व्हिस देत असाल तर ग्राहकांच्या ठिकाणी वेळेवर जाणं
हे गरजेचं असतं. तर नक्कीच मला खात्री आहे की आजच्या सेशनमधून तुम्हाला हे समजलं असेल की ग्राहकांची वेळ पाळणं किती महत्त्वाचं आहे. धन्यवाद.